आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बेडखेड येथील विविध देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची 103वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या 3ऱ्या मजल्यावरील सभागृहात शनिवार दिनांक 14 रोजी अध्यक्ष पाचगौडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रजित पाटील, बाळासाहेब पाटील, नाभिराज खोत, आप्पासाहेब गाडवे, धनपाल धनाबगोळ, तात्यासाहेब केस्ते, सुरेश पाटील, राजू हणबरहट्टी यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेप्रसंगी उपाध्यक्ष मलगौडा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अध्यक्ष पाचगौडा पाटील यांचा सत्कार ज्येष्ठ सभासद रावसाहेब हाबर्टी यांनी केला. अहवाल वाचन करताना पाचगौडा पाटील म्हणाले, संघाचे 1956 सभासद असून शेअर भांडवल 1,18,28,000 आहे, तर ठेवी 13,32,69,000 असून निधी 3,21,65,000 आहे, तर BDCC बँक कर्ज 8,67,000 आहे, तर गुंतवणूक 9,81,59,000 आहे, तर सभासद कर्ज वितरण 13,64,47,000 असून संघास 36,41,888 रुपये निव्वळ नफा झाला आहे. संघाचा एकूण व्यवहार 117,43,51,000 झाला आहे, तर खेळते भांडवल 26,40,00,000 आहे, तर सभासदांना 13% प्रमाणे लाभांश देण्यात येणार आहे. कर्ज वसुली प्रमाण 98.65 आहे. संघाच्या वतीने 29 मयत सभासदांच्या वारसदारांना 2,000 रुपयाप्रमाणे मरण सहाय्य निधी देण्यात आले असून 1,066 सभासदांची अपघात विमा योजनेत नोंद करण्यात आली आहे. ऑडिट A वर्ग लाभला आहे. तर विशेष म्हणजे संघाच्या वतीने लवकरच सोसायटी बाजार चालू करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यास उपस्थित सभासदांनी मंजुरी दिली. सभेपुढील विषय पत्रकाचे वाचन व नफा तोटा ताळेबंद पत्रकाचे वाचन मुख्य व्यवस्थापक अजित धनाबगोळ यांनी केले. या प्रसंगी संघाच्या एकंदरीत प्रगतीबद्दल दत्त साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, GD पाटील व नानासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना पाचगौडा पाटील व व्यवस्थापक अजित धनाबगोळ यांनी समर्पकपणे उत्तर दिले. या सभेप्रसंगी संचालक शीतल बेनाडे, RG डोमने, पांडुरंग पाटील, प्रकाश अंबी, अशोक आरगे, रावसाहेब हिरुकडे, सिद्धू सूर्यवंशी, बाजीराव ढंग, विशाल पाटील, सौ लता महावीर पाटील, श्रीमती अक्काताई सिद्धू सुभेदार यांच्यासह कर्मचारी वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कुमार कोकरे यांनी केले, तर संचालिका लता पाटील यांनी आभार मानले. बेडखेडहून SB न्यूज प्रतिनिधी. ಸರ್ಕಾರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಂಚಾಲಕರು ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರುವಂತಹ ಇಂದ್ರಜಿತ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಹಾರ್ದಿಕವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಶ್ರೀ ಬಾಳಾಸಾहेब सर्व लोकांनी आपल्या कामाबद्दल समाधान व्यक्त आमचा म्हणण्यापेक्षा तुम्ही समाधान आहे की नाही हे तुम्ही सांगावं. मी ऐकतो त्यात काय प्रश्न आहे. आणि आता मी बाजारात याचा मला आठवण वाटतो. उज्ज्वल भविष्यासाठी विषय पत्रिका ठरावाची मंजुरी द्यावी अशी इच्छा व्यक्त करतो. खाली माहितीच्या आलेखावरून संस्थेची वाटचाल लक्षात येईल व आपल्या मनी आनंदित होईल. आमच्या संघाच्या संचालक मंडळाने योजनाबद्ध पारदर्शक व निस्वार्थ सेवा बजावली आहे व संघाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस सहकार्याने श्रम घेतले आहे. संस्थेने प्राप्त केलेल्या यशात सर्व सभासदांचा श्रमाचा वाटा आहे. संस्थेच्या प्रगतीचा सतत चढता आलेख हा सभासद, कर्जदार, ठेवीदारांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. तत्पर ग्राहक सेवा, निरपेक्ष स्वच्छ कारभार, सामान्य जनतेच्या पैशाची सुरक्षितता आणि गरीब सामान्य जनतेला आर्थिक सहाय्य करणे आमचे ध्येय आहे. बहुजन समाजाचे जनसामान्यांना भविष्यात प्रगतीच्या वाटेत आमचा संघ मोठी साथ देवो म्हणून ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपला सर्व 31/3/24 अखेरचा अहवाल सादर करीत आहे. सभासद भाग भांडवल 31/3/24 अखेर सभासद 1956 इतके आहे. संस्थेचे वसूल भाग भांडवल 27,09,00,000 इतके आहे. गुंतवणूक दिनांक 31/3/24 अखेर 9,81,00,000 इतके आहे. राखीव व इतर निधी 31/3/24 अखेर संघाचा एकूण निधी 3,21,00,000 इतके आहे. ठेवी 31/3/24 अखेर संघाच्या ठेवीमध्ये ठेवी 13,32,00,000 झाल्या आहेत.
अहवालासाठी 1,41,00,000 वाढ झाली आहे. संघाचे सभासद व हितसंबंधितांचा संघावर आढळ विश्वास आहे हे दिसून येते. कर्ज वसुली दिनांक 31/3/24 रोजी दिलेले कर्ज 13,64,00,000 असून अहवाल झाली यामध्ये 27 लाखाने वाढ झाली आहे. संघाचे वसुलीचे प्रमाण 98.62 इतक्या असून थकबाकी फक्त 1.35 इतके आहे. व्यवस्थापन अहवालासाठी व्यवस्थापक मंडळाच्या 11 सभा झाल्या असून प्रत्येक सभेतील प्रत्येक निर्णय प्रतिनिधीने व सर्वानुमताने संमत झाले. संघाच्या विकासासाठी सहकार दिल्याबद्दल संचालक मंडळाच्या सदस्यांना धन्यवाद देतो. पण त्यातच आता त्या संचालक मंडळाने आम्ही तारीख 1 आपल्याला आनंदाची बातमी सांगतो की 31/8 पासून आम्ही व्याजाचे कर्ज घेणाऱ्यांचे व्याज कमी केलं आहे. ते आता आम्ही 14% 15च्या ऐवजी 14 केला आहे आणि 3 महिन्याने प्रत्येक 3 महिन्यात त्यांनी भरतात त्यांना आम्ही 12% म्हटलंय. ते सर्व आणि डिसेंबर आणि 4 प्रत्येक क्वार्टरला जर भरले तर आणि संपूर्ण रक्कम बुक केली तर त्यांना 11% पण आम्ही त्याचं व्यवस्था केलेली आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.